नमस्कार, मी विद्या आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत आहे ना आपल्या केसांमध्ये कोंडा का होतो आणि त्याची लक्षणं किंवा तो होऊ नये यासाठी आपण काय काळजी घ्यायची. तर अगदी छोट्यापासून मोठ्यापर्यंत ही समस्या प्रत्येकाला असते. तर मग आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेमध्ये सर्व समजून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपल्या केसांमध्ये कोंडा का होतो तर हे आपण सर्वात आधी बघूया. तर जेव्हा आपली त्वचा नवीन त्वचा तयार होत असते आणि जुनी त्वचा निघून जाते, तर मग जुनी जेव्हा त्वचा निघून जाते त्या जागी नवीन पेशी तयार होतात. पण जुनी त्वचा जर निघून जात असताना खूप जास्त प्रमाणात निघायला सुरुवात होते, तर मग अशा वेळी आपल्या त्वचेवरती कोंडा तयार व्हायला सुरुवात होते. तर या सर्व गोष्टी नैसर्गिक आहेत. आपली जी टाळूची त्वचा असते ती प्रत्येक वेळी सतत नवीन येत असते, जुनी त्वचा जाऊन नवीन येत असते. मग या सर्व गोष्टी नैसर्गिक असल्या कारणाने ना मग कोंडा होतो. तेव्हा हवामानाच्या बदलानुसार आपल्या केसांमध्ये कोंडा होतो. तर मग आपण कधी कधी आपल्या केसांमध्ये खूप खाज येते, आपल्या त्वचेला टाळूला खूप खाज सुटते. मग आपण सारखं बाहेर गेलं की आपल्या केसांमध्ये हात घालत असतो किंवा आपल्या नखांनी आपण खाजवत असतो, किंवा बाहेर गेलं तर पार्टीमध्ये जर गेलं किंवा पाहुण्यांच्या घरी जर गेलो तर काळ्या कलरचं जर टी शर्ट घातला असेल तर काय होतं, आणि केस जर मोकळे सोडले तर काय होतं, तर मग आपल्या खांद्यांवरती आणि आपल्या पाठीवरती असे सफेद सफेद कण पडायला सुरुवात होते. तर आपण त्यालाच कोंडा म्हणतो आपल्या सोप्या भाषेमध्ये. तर ते सफेद कण असतात ना त्याला आपण कोंडा म्हणतो. तर त्याचं काय होतं, तर तो कसा तयार होतो, तर मग जुनी त्वचा जेव्हा जात असेल, जेव्हा नवीन त्वचा तयार होते, तर मग नैसर्गिकरित्या इष्ट तयार होतं. आणि मग ते इष्ट तयार झाल्यानंतर आपल्या केसांमध्ये खूप बदल होतात. म्हणजे नैसर्गिक असो किंवा वातावरणातील बदल असो, तर मग ताणतणाव या सर्व गोष्टींमुळे किंवा तेलकटपणा, कोरडेपणा, तर या सर्व गोष्टींमुळे कोंडा तयार होतो किंवा आपल्या त्वचेला खाज येते. तर मग अशा वेळी काय होतं, आपण नखांनी खाजवतो. तर आपली नखे पण, आपली त्वचा खूप संवेदनशील असते, तिथली खूप टाळूची त्वचा खूप पातळ असते. तर मग आपल्या नखांमुळे तिला इन्फेक्शन होतं. मग कधी कधी खवल्या येतात, तर कधी कधी पुळ्या येतात, असे पुरळ येतात आपल्या त्वचेवरती. तर मग या सर्व गोष्टींची काळजी घ्यायची. तर काळजी घेताना काय करायचं, तर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू वापरायचा. तर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू वापरताना त्याच्या पाठीमागे लिहिलेलं असतं, तर याच्यामध्ये कोणकोणते घटक अवेलेबल आहेत. तर मग आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार ते वापरायचे. जर कोणी काही सांगितलं आपल्याला आपल्या केसांमध्ये खूप कोंडा झालाय, तर मग तू हे कर. आपण मैत्रिणींमध्ये जरी गेलो तर आपण चर्चा करतोच ना, माझ्या केसांमध्ये खूप कोंडा झालेला आहे, मला काहीतरी सांग, तुझ्या केसांमध्ये नाही का. आपल्यामध्ये अशा चर्चा होतात. तर बघ आपली मैत्रीण आपल्याला कधीतरी काहीतरी सांगते, हा तू हे कर, तू ते कर. तर असं न करता आपल्या त्वचेचा प्रकार ओळखायचा आणि त्यानुसार आपण उत्पादन वापरायची. तर आपण काय करतो, कोणी सांगतं लिंबू लाव, कोणी सांगतं बेकिंग सोडा वगैरे लाव. तर मग या सगळ्यामुळे काय होतं, तर ते त्यांना सूट होत असेल, त्यांना गुण पडलेला असेल म्हणून ते आपल्याला सांगतात. त्यांचंही बरोबर असेल, पण त्यांच्या त्वचेचा प्रकार वेगळा असतो. तर आपली त्वचेचा प्रकार वेगळा असतो म्हणून आपल्या केसांमध्ये काय होतं, मग सोडा वगैरे वापरला किंवा लिंबू वापरलं तर मग जळजळ व्हायला सुरुवात होते. तर मग आपल्या केसांना किंवा टाळूला त्रास होतो किंवा खवखवती आपली त्वचा. तर या सर्व गोष्टी आपल्याला सूट होत नाहीत. म्हणून कोणीही सांगितलं, काहीही सांगितलं, किंवा इंटरनेटवर खूप सारे व्हिडिओ असतात, युट्यूबवरती खूप सारे व्हिडिओ असतात, आपण 100 किंवा 100हून अधिक व्हिडिओ असतील, आपण सगळेच बघितले आणि आपण जर सगळंच ट्राय केलं तर मग आपल्या केसांना फरक कसा पडेल. उलट त्याचा परिणाम वेगळा होतो. आपण वेगवेगळे उत्पादन एकत्र करतो आणि मग आपल्या केसांना अप्लाय करतो. असं न करता आपल्या केसांचा प्रकार ओळखायचा किंवा आपण एखादा घरगुती उपाय करून बघायचा. त्याने आपल्याला फरक पडतोय की जर जास्त प्रमाणात जर कोंडा असेल तर मग डॉक्टरांचा सल्ला, तर त्याने आपल्याला फरक पडतोय की नाही बघायला पाहिजे. तर सर्वात महत्त्वाचं असतं ना, आपण आपल्याला आपली आजी किंवा आई वगैरे सांगतात ना, तर तेल लावत जा, तुम्ही तेल नाही लावत त्याच्यामुळे तुमच्या केसांमध्ये कोंडा होतो. हे तर मी कायम ऐकत असते आईकडनं, तर किंवा ताईंकडनं ऐकत असते. तर त्या काय म्हणतात, हा तू तेलच लावत नाही त्याच्यामुळे तुझ्या केसांमध्ये कोंडा होतं, असं त्यांचं म्हणणं असतं. पण मग आत्ताची जनरेशन, आत्ताच्या पिढीला तेल लावायला नाही आवडत केसांना, रोज चिपचिप. तर ते काय करतात, आठवड्यातून एकदा तेल लावतात किंवा संध्याकाळी लावतात.
तर माझा स्वतःचा अनुभव आहे, जर संध्याकाळी जर तेल लावलं, मी इथून मागे संध्याकाळी तेल लावायचे, तर माझ्या केसांमध्ये असं जर नख घातलं तर आपलं नख असतं ना ते भरून कोंडा बाहेर यायचा. तर मी म्हणायचे असं का बरं आपल्या केसांमध्ये कोंडा होतोय, का होतोय हे समजत नव्हतं. पण जेव्हा माझं तेल संपलं, मी जेव्हा मग तेल संपल्यानंतर कंटाळा केला बनवायचा, तर 5-6 महिने मी तेल बनवलं नाही. तर मग 5-6 महिने माझ्या केसांमध्ये कोंडा गायब झालेला होता. तर हे माझ्या लक्षात आलं की हो, मी रात्रभर तेल लावून ठेवते म्हणून माझ्या केसांमध्ये कोंडा होते, हे माझ्या लक्षात आलं. मग मी त्यानंतर रात्रभर केसांना तेल लावायचं बंद केलं. मी सकाळी केस धुण्याच्या आधी 1 ते 2 तासच तेल लावते. तसंच तुम्ही पण करू शकता. खूप तेलाचा वापर करायचा नाही. तर केस धुण्याआधी एकदा किंवा 1 ते 2 तास आधी तेल लावायचं. तर ह्या गोष्टी पाळायच्या. आणि हवामानानुसार ना आपल्या केसांमध्ये किंवा आपल्या टाळूवरती बदल होत असतो. तर थंडीमध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये नाही जास्त एवढा कोंडा होत, पण थंडीमध्ये खूप कोंडा होतो किंवा पावसाळ्यामध्ये तर आपली त्वचा उबदार असते किंवा ओलसर असते, त्याच्यामुळे मग लवकर आपल्या त्वचेमध्ये इन्फेक्शन होतं आणि कोंडा व्हायला सुरुवात होते. तर या सर्व गोष्टींमुळे ना कोंडा व्हायला सुरुवात होते. तर या सर्व गोष्टींमुळे आपल्या त्वचेवर परिणाम होतो. तर मग आपल्या त्वचेचा प्रकार ओळखा. लगेच कुणीही काही सांगितलं आणि लगेच करायला जायचं नाही. तर मग केसांची काळजी घेताना सर्वात आधी ना शॅम्पू वापरताना अँटी डॅन्ड्रफ वापरायचा, सौम्य शॅम्पू वापरायचा. तर ते झाल्यानंतर आपली नख अजिबात केसांमध्ये अजिबात तर आपली नखे तर खूप जास्त जर खाज येत असेल तर आपण नखांनी खूप जर खाजवलं तर आपली त्वचा लाल होते किंवा तिथे पुरळ यायला सुरुवात होते. तर तिसरी गोष्ट, घरगुती उपाय करायला जास्त जाऊ नका. जर तुमच्या केसांमध्ये जर जास्तच प्रमाणात कोंडा असेल तर अजिबात घरगुती उपाय करायला जाऊ नका. तर करण्याआधी तुमच्या त्वचेचा प्रकार ओळखा. तर तुम्ही जे उपाय करताय ते आपल्या त्वचेवरती सूट होत आहे की नाही ते बघा. आणि जर सूट नसतील होत किंवा जळजळ होत असेल किंवा आपल्या डोळ्यांची जळजळ होत असेल तर मग ते लगेच लावणं बंद करायचं. आणि हे सर्व करू नये जर तुमच्या केसांमधला जर कोंडा जर कमी होत नसेल तर सर्वात शेवटी त्वचारोग तज्ज्ञ त्यांचा सल्ला घ्यायचा. तर हे खूप महत्त्वाचं आहे. तर सर्वात शेवटी काय करायचं, कोंडा जर कमी नाही झाला तर मग डॉक्टरांना दाखवायचं. का तर मग ते आपल्या त्वचेनुसार वेगवेगळे शॅम्पू किंवा टॅबलेट वगैरे आपल्या पोटातून घेण्यासारखे काही टॅबलेट देतात, काही शॅम्पू देतात. तर मग या सर्व गोष्टींचा उपाय तर या सर्व गोष्टींचा तर ह्या सर्व गोष्टींच्या तर आपण आपल्या केसांची काळजी घेतो. म्हणजे सुंदर केस म्हणजे निरोगी केस असं नसतं. तर आपल्या टाळूची त्वचा स्वच्छ ठेवणं हे पण तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणून शॅम्पू यूज करताना काय करायचं, आपल्या टाळूवरतीच शॅम्पू लावायचा. अजिबात केसांच्या लांबीला किंवा आपल्या केसांची जेवढी लेंथ असते तिला शॅम्पू लावत बसायचं नाही. आपली टाळूच वारंवार स्वच्छ ठेवायची. जर टाळू स्वच्छ असेल तर केस आपले आपोआप निरोगी राहतात आणि हेल्दी पण राहतात. तर आपला हेअरफॉल पण कमी व्हायला सुरुवात होते. तर या सर्व गोष्टींची काळजी घ्या. आणि कोंडा झाला म्हणून खूप घाबरून वगैरे काही जाऊ नका. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा, विसरू नका. आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.